नमस्ते फ्रेंड. आजचा आपला चार्ट ऑफ द वीक किंवा चार्ट ऑफ द मंथ म्हणू शकता तो आहे अनुपम रसायन. ऑलरेडी याच्यावर आपण शॉर्ट्स क्रिएट केलेला होता जेव्हा स्टॉक ट्रेड करत होता 910-920 रुपयांवर. आता स्टॉक आहे 964 रुपयांवर. बेसिकली इथं लो मेन्शन केलेला आहे 840, जो की ह्या कॅन्डलचा लो आहे आणि याच्या खाली स्टॉक गेला नाही पाहिजे असं आम्हाला वाटतंय. आणि वरचे जे टार्गेट असतील जवळपास 1321 असतील, कारण की एक चॅनलमध्ये हा जो आहे तो स्टॉक जो आहे तो कंटिन्यू करतोय. बेसिकली अनुपम रसायनबद्दल बोलायचं झालं तर मार्केट कॅप जवळपास 10,000 करोडचा आहे. डिव्हिडंड यील्ड पण चांगला आहे आणि कंपनी आजची नीड ऑफ द अवरमध्ये स्पेशालिटी केमिकल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहे. तर हे झालं फंडामेंटल्स, हे झालं टेक्निकल्स. आता टेक्निकल्सवर बऱ्याचशा लेवल्स आहेत ज्या आपल्याला मिळू शकतात. तर फर्स्ट लेवल आहे आपली, जो की एव्ही वॅप इथे लावलेला आहे. एव्ही वॅपचा जर सपोर्ट बघितला तर करंटली तो येतो 880वर, जो की आपला लो होता 840. तर जवळपास तिथे सपोर्ट घेऊन गेलेला आहे. जर का याच्यावर फिबोनाची लेवल आपण लावल्यात तर स्टॉकने जर जवळपास बघितलं तर बरोबर 840 पासून सपोर्ट घेऊन स्टॉक जो आहे तो वर गेलेला आहे, जो की आपण ऑलरेडी लेवल्स मंथलीवर काढलेली होती. तर फिपचा एक चांगला सपोर्ट आहे. देन दुसरी गोष्ट महत्वाची, इथं हा जो कर्व, ही जी कर्व इथे तुम्ही बघतात आहे, ह्या कर्वचा ब्रेकआउट झालेला विथ द व्हॉल्युम्स, जे की महत्वाचे असतात कुठल्याही ट्रेडमध्ये. व्हॉल्युम्सने हा ब्रेकआउट झाला, त्यानंतर रिटेस्ट झाला आणि स्टॉक आता वरची जर्नी स्टार्ट करायला रेडी आहे. हे बघितलं तर कर्वचा रेजिस्टन्स आणि खाली हे सपोर्ट्स होते 1 2 3. आणि जर वर बघितलं तुम्ही तर एक रेजिस्टन्स आहे हा कंटिन्यू येणार, तो आहे 1300 रुपयांचा. म्हणजे करंटली स्टॉक जो आहे तो आपल्याला मोमेंटम इथून जरी काउंट केलं तर 30 ते 40% मुवमेंट आरामात मिळू शकते येणाऱ्या काही दिवसांमध्ये. त्यानंतर हे झालं. त्या डेलीवर जर आपण बघितलं तर बेसिकली पुन्हा एक कर्व तयार होतोय आणि विशेष म्हणजे ह्या डेली चार्टवर एक ॲनालिसिस करण्यासारखं आहे. एक तर क्रॉस ओव्हर, जे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये होणार आहे. व्हॉल्युम्स ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत, जे की एवढे दिवस ड्राईड अप होते. जवळपास मे 2023 नंतर या व्हॉल्यूम जे ते सगळे ड्राईड होते. तुम्ही इथं बघू शकता व्हॉल्यूममध्ये काहीच इम्प्रूव्हमेंट नव्हती, डाऊन साईडच होते व्हॉल्यूम्स आणि पुन्हा आता व्हॉल्यूम्स वाढायला लागले. शिवाय एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे RSI जो आहे तो ब्रेकआउट झालेला आहे. RSI ब्रेकआउट झाला आहे, प्राईस ब्रेकआउट व्हायची बाकी आहे. तर मे बी येणाऱ्या काही दिवसात हा स्टॉक जवळपास 1300च्या जवळपास ट्रेड करेल आणि याचं लॉंग टर्म टार्गेट असेल 2200 रुपये. थँक्यू.